नमस्कार शिक्षक मित्रांनो, निपुण महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत अध्ययन स्तर क्रमांक 10 मध्ये 2 ते 3 सोप्या शब्दांची 1 ते 2 वाक्य योग्य गतीने लिहिता येणे हे ध्येय साध्य करण्यासाठी काही मनोरंजक कृती आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिल्या. तशाच प्रकारच्या काही वेगळ्या कृती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सरावासाठी कृती 1, दिलेल्या अक्षरावरून शब्द आणि शब्दावरून वाक्य बनवून लिहिणे. या कृतीमध्ये आपण विद्यार्थ्यांना एक अक्षर सांगून त्या अक्षरावरून शब्द विचारून आणि त्या शब्दावरून एक सोपे वाक्य तयार करून घेऊ शकतो. जसे की गवत, गवत हिरवे असते. यामध्ये दिलेल्या अक्षरावरून शब्द बनवला गेला, बनवलेल्या शब्दावरून वाक्य बनले गेले. त्याचप्रमाणे पुढील घर हे माझे घर आहे. कमळ, कमळाचे फूल मला आवडते. ससा, ससा पांढरा आहे. बक्षीस, मला बक्षीस मिळाले. सरावासाठी कृती 2, विद्यार्थ्यांना सणांची नावे विचारून त्यावर सोपे वाक्य बनवून घेऊन आपण लिहून घेऊ शकतो. सणांची नावे: दिवाळी, होळी, रक्षाबंधन. सांगितलेल्या सणांच्या नावावरून त्याला साजेशी वाक्य आपण बनवून घेऊ शकतो. दिवाळी, दिवाळीला फटाके उडवतात. होळी, होळीला रंग खेळतात. रक्षाबंधन, रक्षाबंधनला भावाला राखी बांधतात. विद्यार्थ्यांच्या भावविश्वाशी संबंधित शब्द सांगून त्यावरून विद्यार्थ्यांकडनं वाक्य बनवून घेणे. विद्यार्थ्यांच्या भावविश्वाशी संबंधित शब्द म्हणजेच जे त्यांच्या जिव्हाळ्याचे आहे, जे त्यांच्या दैनंदिन जीवनातील आहे. जसे की घर, मोबाईल, मॅडम, मित्र, शाळा, गाव. आता या भावविश्वाशी संबंधित शब्दावरनं वाक्य बनवायची म्हटली, उदाहरणार्थ घर, मला माझे घर खूप आवडते. मोबाईल, मी अजिबात मोबाईल खेळत नाही. मॅडम खूप छान शिकवतात. मित्र, माझे मित्र खूप छान आहेत. शाळा, मला शाळा खूप आवडते. आणि गाव, गावात माझे शेत आहे. याप्रमाणे आमचे घर छान आहे, मी मोबाईलवर गेम खेळत नाही. मॅडम छान शिकवतात, माझे मित्र चांगले आहेत. माझी शाळा खूप छान आहे, गावात आमचे शेत आहे. विद्यार्थ्यांच्या विचार प्रवृत्तीनुसार ते वाक्य तयार करतील आणि त्याप्रमाणे त्यांना योग्य गतीने लिहिण्याचा सराव करतील. अशा प्रकारे सरावासाठीच्या काही कृती करून घेतल्यानंतर आपण दृढीकरणासाठी काही कृती पुढील प्रमाणे घेऊ शकतो. दृढीकरणासाठी कृती 1, विद्यार्थ्यांना आवडणाऱ्या खेळांची नावे विचारून त्यावर वाक्य बनवून घेणे. विद्यार्थ्यांना आवडणारे खेळ म्हणजेच ते रोज जे खेळ खेळतात त्यापैकीच ते नावे सांगू शकतील. जसे की लपंडाव, पकडापकडी, मामाचे पत्र, आंधळी कोशिंबीर आणि क्रिकेट. या प्रत्येक खेळावरनं आपण एक वाक्य सोप्या रूपात विद्यार्थ्यांकडनं बनवण्यासाठी प्रोत्साहन देऊन वाक्य बनवून घेऊन फळ्यावर लिहू शकतो. विद्यार्थ्यांना आवडणाऱ्या पदार्थांची नावे विचारून त्यावर वाक्य बनवून घेणे. घरात तर रोज विद्यार्थी भाजीपोळी खातातच, पण त्यांना आवडणारी जी पदार्थ असतात, जे त्यांना कधीतरीच मिळतात, अशा पदार्थांची साहजिकच विद्यार्थी नावे सांगतील आणि ती नावे घेऊन आपण त्यांच्याकडून वाक्य बनवून घेऊन सराव करू शकतो. जसे की इडली, भेळ, डोसा, पाणीपुरी, वडापाव, दाबेली, सँडविच, ढोकळा, कचोरी आणि समोसा. अशा प्रकारे वरील प्रमाणे विविध मनोरंजक कृतीद्वारे अध्ययन स्तर क्रमांक 10 म्हणजेच 2 ते 3 सोप्या शब्दांची 1 ते 2 वाक्ये योग्य गतीने लिहिता येणे हे ध्येय परिपूर्णतेने साध्य करण्यात आपण यशस्वी होऊ शकतो. धन्यवाद.